सिल्लोड सोयगाव विधानसभेसह जालना लोकसभेचे जे दैदिप्यमान या ठिकाणी यश ज्यांनी संपादित केलेले आहे असे आदरणीय डॉक्टर कल्याणजी काळे साहेब या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी सांगू इच्छितो की सिल्लोड सोयगाव विधानसभा मध्ये ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आणि आदरणीय डॉक्टर साहेबांचं नाव ज्या वेळेस लोकसभेसाठी डिक्लेअर झालं त्यावेळेसच या ठिकाणी परिवर्तनाची एक नांदी नांदवलं जाईल आणि परिवर्तन या ठिकाणी आढळ आहे हे त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून आलं। ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही वेगवेगळ्या पक्षांनी लढवली असेल, सर्वांनी लढवली असेल, ही जेवढी त्या पक्षांच्या प्रतिष्ठेची लढाई होती तेवढीच ही जी निवडणूक आहे ती या जालना लोकसभेतल्या सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली एक लढाई होती आणि निश्चितच या लढाईमध्ये आदरणीय काळे साहेबांबरोबरच या जनतेचा विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी मानतोय। आणि सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये मी काळे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आम्ही एक परिवर्तनाचा विडा उचललेला आहे। जे परिवर्तन आम्ही लोकसभेमध्ये केले तेच परिवर्तन आम्हाला सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये पाहिजे आणि या परिवर्तनासाठी एक वाघाचा आणि सिंहाचा वाटा या ठिकाणी काळे साहेबांना घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर या सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये आणि जालना लोकसभेमध्ये जर आहे तर मागच्या 35 वर्षापासून फक्त भ्रष्टाचाराची कीड या ठिकाणी लागलेली आहे। तर आगामी काळामध्ये या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने एक अपेक्षा ठेवतो की सिल्लोड सोयगाव तालुक्यातील वाडी वस्त्यावर तांड्यावर जे काही वस्ते आहेत की ज्या ठिकाणी चिखलने पूर्ण प्रवास झालेला आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी आगामी काळामध्ये या ठिकाणी मदत करावी आणि सिल्लोड सोयगावने तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, मत दिलं, परंतु आम्ही अपेक्षाने आणि हक्काने सांगतो की आम्हाला आता तुमच्याकडून सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये परिवर्तन पाहिजे। ते परिवर्तन तुम्ही आम्हाला द्या आणि त्यासाठी सिल्लोड सोयगावची पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे। या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिली, धन्यवाद।